देवा, माझ्या नरसिंहाच्या पाठीशी उभा राहिलास, त्याला नवजीवन दिलंस, तसाच आता त्याचा आणि जानकीचा संसार सुखाचा कर देवा. माझ्या डोळ्या देखत जानकीला आई झालेलं बघू देत मला. अरे वा, देवाला ही किल्लेदारांच्या दावणीला बांधताय की काय? देवाला असं दावणीला बांधता येतं का कुणाला? आणि तो थोडाच बांधून राहतो. जाऊ दे, तुला नाही कळायचं ते. तुम्हा सगळ्यांचा मी खूप आभारी आहे. अहो हे काय करताय साहेब? साहेब मी महाराष्ट्रासाठी असेल, पण तुमचा मी सदैव ऋणीच राहीन. माझा जीव वाचवलाय तुम्ही. येतो आम्ही. या ठिकाणी तरी येतो असं म्हणू नका, जातो असंच म्हणा. ओके. अजून आहेस तसाच आहेस रे तेंडुलकर. कोणाचे दिवस भरले? रागू मैना ज्या कुठल्या फांदीवर बसले असतील, फांदी सकट गायब करायचं. या कानाचं त्या कानाला कळलं नाही पाहिजे. होऊन जाईल काम. भाऊजी, कसे आहात तुम्ही? अरे वा, तू आपण विचारतेस म्हणजे आता नरसिंहाला सक्तीने बरं व्हायलाच पाहिजे. वामन कुठे? तुमच्या स्वागताच्या तयारीत जुंपले. तुमच्या आवडीची मिठाई आणायला गेले. चल. आत्याजी, हॉस्पिटल मधून डायरेक्ट डायनिंग टेबल जवळ? त्याला काय खाऊ पिऊ घालायला नाही आणला इथे? मग सगळ्यांनी नीट बघा, या घरातला कर्ता पुरुष पुन्हा त्याच्या जागेवर आलेला आहे. हा गोसावी आहे ना, तो युगंधरा सरतापेंचा माणूस आहे. त्या बाई म्हणजे साहेबांच्या सगळ्यात मोठ्या राजकीय वैरी. त्यांनीच राजांचा प्याद्यासारखा वापर करून घेतलाय. थँक्यू मिस्टर वाकनेस. तुम्ही दिलेल्या माहितीचा आम्हाला खूप उपयोग होईल. हे बघ, मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की माझ्या आयुष्यातली नर्मदेची जागा मी तुला कधीच देऊ शकत नाही. पण याचा हट्ट कधीच सरला नाहीये. तेवढ्यात झोळी पसरून येणारा भक्त हा गाभाऱ्यात बसण्याच्या अपेक्षेने येतच नाही. कारण त्याच्या सगळ्या इच्छा या देवळाच्या पहिल्या पायरीवरतीच पूर्ण झालेल्या असतात. ही सगळी उदाहरणं, हे दाखले बोलण्यापुरते ठीक आहेत, पण आपल्या रोजच्या आयुष्यात तसा काही उपयोग नसतो. ते जे काही असेल ते असेल, पण तुम्ही माझ्यासारख्या क्षुल्लक कारणावरून स्वतःला नका त्रास करून घेऊ. माझी इच्छा असो अथवा नसो, हा त्रास मला आयुष्यभर भोगावा लागणारच आहे. मला सांगा मिसेस किल्लेदार, तुम्ही तुमच्या लग्नाच्या आधी राजांशी शेवटचं केव्हा बोलला होतात? हळदीच्या आदल्या दिवशी. अच्छा, मग एकदा मला नीट आठवून सांगा की त्याच्या वागण्या बोलण्यातून तुम्हाला कधी असं जाणवलं का की तो या स्टेज पर्यंत जाईल? नाही, नव्हतं वाटलं. तुमचं प्रेम होतं त्याच्यावर?